त्रिपुरा हे भारतातील तिसरं सर्वात लहान राज्य आहे. भारताच्या ईशान्य भागातील 7 सिस्टर्स पैकी एक छोटेसे राज्य आहे जे आपल्या नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक वारशामुळे प्रसिद्ध आहे. हे राज्य बांगलादेशच्या सीमेवर वसलेले आहे आणि येथे आदिवासी संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. त्रिपुरामध्ये 19हून अधिक आदिवासी जमाती आहेत ज्या आपल्या स्वतःच्या वेगळ्या परंपरा आणि नृत्य संस्कृती जपतात. येथे बंगाली आणि त्रिपुरी या प्रमुख भाषा बोलल्या जातात. त्रिपुरा हे रबर उत्पादनासाठी भारतातील एक महत्त्वाचं केंद्र आहे. हे राज्य निसर्गप्रेमींसाठी, इतिहास संशोधकांसाठी आणि धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी एक आदर्श ठिकाण आहे. चला तर आज आपण या राज्यातील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती घेऊया. नंबर 1, उज्जयंता पॅलेस. त्रिपुराची राजधानी अगरतळा येथील हा भव्य राजवाडा आहे जो एकेकाळी त्रिपुराच्या राजघराण्याचे प्रमुख निवासस्थान होते आणि आता हा राजवाडा एक भव्य संग्रहालय म्हणून विकसित केला असून येथे त्रिपुराच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन होते. येथे राजेशाही काळातील वस्तू, कलाकृती आणि ऐतिहासिक दस्तऐवज पाहायला मिळतात. हे ठिकाण इतिहास प्रेमींसाठी एक खजिना आहे. नंबर 2, नीर महल. आगरतळ्यापासून 53 किलोमीटरवर नीर महल पॅलेस आहे जो रुद्रसागर तलावाच्या मध्यभागी बसलेला आहे. हा भारतातील सर्वात मोठा वॉटर पॅलेस आहे आणि रात्रीच्या वेळी येथे लाइटिंगचे खास प्रदर्शन केले जाते ज्यामुळे राजवाडा आणखी सुंदर दिसतो. बोटिंग करताना या राजवाड्याचे सौंदर्य पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. नंबर 3, उनाकोटी. त्रिपुराच्या कैलासहर जिल्ह्यात उनाकोटी हे एक प्राचीन शिव तीर्थक्षेत्र आहे. हे त्रिपुराच्या सर्वात रहस्यमय आणि पौराणिक स्थळांपैकी एक आहे. इथे हजारो वर्षे जुनी महादेवाची कोरीव शिल्प आहे जी डोंगरात कोरलेली आहेत. हे ठिकाण धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. नंबर 4, त्रिपुरेश्वरी मंदिर. त्रिपुरा सुंदरी टेम्पल हे आगरतळ्यातील एक प्राचीन मंदिर आहे. हे त्रिपुरामधील सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती आहे ज्याला त्रिपुर सुंदरी असे म्हणतात. धार्मिक भाविकांसाठी हे महत्त्वाचं स्थान आहे. नंबर 5, जम्पुई हिल्स. या डोंगर रांगा त्रिपुराच्या सर्वोत्तम निसर्गरम्य स्थळांपैकी एक आहे ज्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे ऑरेंज गार्डन्स प्रसिद्ध आहे. येथील संत्री बागा आणि हिरव्यागार वातावरण मनाला शांतता देते. तसेच येथून भारत बांगलादेश सीमेचे अप्रतिम दृश्य दिसते. डोंगरावरून सूर्योदय पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. नंबर 6, सिपाही जाला अभयारण्य. निसर्ग प्रेमींसाठी सिपाही जाला अभयारण्य एक आदर्श ठिकाण आहे. हे अभयारण्य गिबन, माकडे, हरण आणि विविध पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. जंगल सफारीच्या माध्यमातून तुम्ही येथील वन्य प्राण्यांचे निरीक्षण करू शकता. हे ठिकाण निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी उत्तम आहे. नंबर 7, रुद्रसागर तलाव. हे त्रिपुरातील एक नैसर्गिक तलाव आहे. नीर महल पॅलेस या तलावावरच वसलेला आहे. येथे बोटिंग करताना तलावाचे शांत वातावरण अनुभवता येते. हे ठिकाण शांतता आणि सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे. नंबर 8, चतुर्दशा मंदिर. हे ओल्ड आगरतळ्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे जे देवी चतुर्दशाला समर्पित आहे. येथे भाविकांची खूप गर्दी असते आणि धार्मिक वातावरणात शांतता अनुभवता येते. नंबर 9, मेलाघर. हे त्रिपुरामधील एक छोटेसे शहर आहे. ही एक सुंदर जागा आहे जिथे तुम्ही शांत निसर्गाचा आनंद घेऊ शकता. इथून तुम्ही नीर महलचे अप्रतिम दृश्य पाहू शकता. नंबर 10, बांगलादेश सीमा भागातील चबीमुरा. चबीमुरा रॉक कार्विंग्स. बांगलादेश सीमेजवळ वसलेले हे ठिकाण प्राचीन शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथे डोंगर रांगांच्या कडावर मोठमोठ्या शिल्पकृती कोरल्या आहेत. विशेषतः देवी दुर्गा आणि इतर हिंदू देवी देवतांची आकर्षक कोरीव कामे आहे. त्रिपुरा हे छोटं असलं तरी इतिहास, निसर्ग आणि सांस्कृतिक विविधतेने भरलेला आहे. जर तुम्हाला कमी गर्दी असलेल्या आणि सुंदर पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल तर त्रिपुरा तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. धन्यवाद. थँक्यू.